नमस्कार शिक्षक विद्यार्थी मित्रांनो. सर्वप्रथम मी तुमचं डी-डी-सी लर्निंगमध्ये स्वागत करतो. तुम्हाला सर्वांना माहिती आहे, की आपण डी-डी-सी लर्निंगच्या माध्यमातून महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेच्या संदर्भाने मोफत सर्वांना आपण मार्गदर्शन वर्ग घेणार आहोत. आमच्या तज्ञ शिक्षकाच्या मार्फत तुम्हाला संपूर्ण ह्या 2 महिन्याच्या काळामध्ये अभ्यासक्रम पूर्ण कव्हर केला जाणार आहे. तुम्हा सर्वांना माहिती आहे, की नुकतीच टी परीक्षेची घोषणा सुद्धा झालेली आहे. 10 ऑक्टोबर 2021 रोजी ही टी परीक्षा होणार आहे. त्याचं वेळापत्रक तुम्हाला सर्वांना माहिती झालेलंच असेल. परत एकदा मी 3 ऑगस्ट ते 25 ऑगस्ट दरम्यान तुम्हाला सर्वांना फॉर्म भरून घ्यायचे आहेत. त्याच्यानंतर हॉल तिकीट आणि अशा सगळ्या वेळापत्रकाच्या गोष्टी दिलेल्या आहेत आणि 10 ऑक्टोबरला सकाळ आणि दुपार सत्रामध्ये हे पेपर होणार आहे. तर आता तुम्हाला जास्त वेळ इतर कामासाठी खर्च न करता तुम्हाला जास्तीत जास्त वेळ टी-ई-टीच्या साठी द्यावा लागणार आहे. माझ्या या लाईव्ह व्हिडिओ बरोबरच तुम्हाला घरी सुद्धा तुमच्या पद्धतीने तुम्हाला जे काही संदर्भ पुस्तकं वगैरे आहेत यांच्या माध्यमातून अभ्यास चालू ठेवावा लागणार आहे. तर आपण प्रत्यक्ष तासिकेला सुरुवात करूया. आज आपली ही दुसरी तासिका आहे. पहिल्या तासिकेमध्ये आपण टी-ई-टीच्या अभ्यासक्रमाची ओळख करून घेतलेली आहे आणि आज दुसऱ्या तासिकेमध्ये आपण प्रत्यक्ष घटकाला सुरुवात करत आहोत. त्यामध्ये आपण पाहिलेले की पेपर 1 आणि पेपर 2 चा जो अभ्यासक्रम पाहिला, पेपर 1 मध्ये एकूण 5 विषय आहेत आणि पेपर 2 मध्ये 4 विषय आहेत. या दोन्ही पेपरमध्ये पहिले 3 विषय जे आहेत ते दोन्ही पेपरसाठी समान आहेत आणि आपला पण एक म्हणजे दिशा असणार आहे की दोन्ही पेपरचा कसा आपल्याला कंबाईन अभ्यास करता येईल, त्या दृष्टिकोनातूनच आपण ह्या तासिका घेणार आहोत. पहिले 3 विषय दोन्ही पेपरसाठी समान जरी असले तरी काठिण्य पातळीच्या बाबतीमध्ये थोडासा फरक आहे. त्या दृष्टीने तुम्हाला विचार करावा लागणार आहे. आपण पहिल्या व्हिडिओमध्ये पाहिलं की एकूण टी-ई-टीचा अभ्यासक्रम पाहिला. पण आज आपण थोडीशी ओळख करून घेणार आहोत आपल्या घटकाची. जो पहिला घटक आहे आपण दोन्ही पेपरसाठीचा बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र. हा विषय तसा खूप महत्त्वाचा आहे मित्रांनो आणि बऱ्याच मुलांना हा विषय थोडासा अपरिचित असल्यामुळे म्हणा किंवा म्हणजे आवडीचा विषय नसल्यामुळे अवघड जातो असं चर्चेतून ऐकायला मिळतं. पण तसं पाहिलं तर खूप सोपा असा हा विषय आहे. तुमच्या डी-एडच्या अभ्यासक्रमामध्ये पण हा विषय होता. त्याच विषयाला अनुसरून तुम्हाला अभ्यास करायचा आहे आणि मानसशास्त्रासाठी तुमचं डी-एडचं पुस्तक सुद्धा तुम्ही वापरू शकता. त्याचबरोबर 11वी आणि 12वीचं जे काही मानसशास्त्राचं पुस्तक आहे तुम्हाला नेटवर मोफत स्वरूपामध्ये ते डाउनलोड करता येईल. ह्या दोन्ही पुस्तकाचा तुम्ही संदर्भ घेऊन अभ्यास करू शकता. तर मी अभ्यासाच्या संदर्भाने काही महत्त्वाच्या बाबी सांगणार आहे मित्रांनो या ठिकाणी. बेसिक संदर्भ पुस्तके वाचण्यावर जास्तीत जास्त भर द्या. कारण का इतर बाजारामध्ये टी-ई-टीच्या संदर्भाने जी काही पुस्तकं आहेत, त्यापैकी कोणत्यातरी एखाद्या पुस्तकाचा तुम्ही आधार घेऊ शकता. पण जास्त ही पुस्तकं न वाचता तुम्ही जी काही बेसिक संदर्भाची पुस्तकं आहेत, त्यामध्ये 11वी-12वीचं मानसशास्त्र मी तुम्हाला सांगितलं आणि डी-एडचं जे काही मानसशास्त्र असेल, ह्या पुस्तकांचा तुम्ही जास्तीत जास्त संदर्भ घ्यायला पाहिजे. त्यानंतर मागील टी-ई-टीचा जो काही पेपर आहे, पेपर 1 आणि पेपर 2 या दोन्ही पेपरच्या ज्या काही प्रश्नपत्रिका आहेत, याचं एकदा तुम्हाला अवलोकन करावं लागेल आणि त्या प्रश्नपत्रिका पाहून तुमची अभ्यासाची रणनीती तयार करावी लागेल. टी-ई-टी परीक्षेमध्ये 100 मार्क मिळतील अशा पद्धतीनं तुम्हाला तयारी करायची आहे. या हेतूने तुम्हाला प्रामाणिकपणे अभ्यास करायचा आहे. वेळेचा अपव्यय करणाऱ्या सर्व बाबीपासून दूर राहायचं आहे. उदाहरणामध्ये तुम्हाला सर्वांना माहिती आहे WhatsApp असेल, Facebook असेल किंवा इतर जे काही घटक आहेत, या सर्वांपासून पेपर होईपर्यंत तुम्हाला दूर राहायचं आहे. बालमानसशास्त्र विषय चांगलं समजून घेतल्यास व वस्तुनिष्ठ प्रश्न सोडवण्याचा सराव केल्यास दोन्ही पेपरमध्ये अधिक गुण मिळवता येतील. आपण पूर्ण अभ्यासक्रम म्हणजे मानसशास्त्राचा जो काही अभ्यासक्रम आहे, तो झाल्यानंतर आपण 1-2 व्हिडिओ किंवा 2 तासिका आपण सरावावर घेणार आहोत. म्हणजे त्यामध्ये जवळ-जवळ 1000 प्रश्नांचा समावेश केला जाणार आहे. म्हणजे जवळ 1000 प्रश्नांचा सराव तुम्हाला या ठिकाणी मी देणार आहे. त्याच्यानंतर परीक्षेसाठी घटकनिहाय संदर्भ पुस्तके वाचावीत. म्हणजे मानसशास्त्राव्यतिरिक्त इतर जी काही घटक आहेत, त्या घटकांची स्वतंत्र बेसिक अशी संदर्भ पुस्तके वापरावीत. त्यानंतर शक्य असल्यास नोट्स काढा. नाही असं नाही म्हणणार मी शक्य असल्यास, कंपल्सरी नोट्स काढा. कारण का नोट्स काढल्याने काय होतं, जो काही आपण अभ्यास करतोय त्याची नंतर पुनरावृत्ती करण्यास सोपं पण जातं आणि अभ्यास पण म्हणजे आकलनास सोपं जातं. त्यामुळे नोट्स ह्या काढल्याच पाहिजे. पाठ्यपुस्तकातील महत्त्वाच्या मुद्द्यांना अंडरलाईन करा. प्रश्नपत्रिका निर्धारित वेळेत सोडविण्याचा सराव करा. हे खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो.
म्हणजे परीक्षा 10 ऑक्टोबरला आहे, तर 10 ऑक्टोबर पूर्वी 15 दिवस तुम्ही सतत दररोज 2-3, 2-3, 2-3 किंवा किमान 2 तरी प्रश्नपत्रिका सोडवण्याचा सराव केला गेला पाहिजे. टीईटी परीक्षा येऊपर्यंत आपण पाहिलं फेसबुक, व्हॉट्सअप यापासून दूर राहिल्यास आपला सर्व अभ्यासक्रम कव्हर होईल. आणि परीक्षेला महत्त्वाची गोष्ट आहे, परीक्षेला सकारात्मकतेने टीईटी पास होणारच या आत्मविश्वासाने तुम्हाला सामोरं जायचं आहे. म्हणजे सुरुवातीपासूनच हा आत्मविश्वास तुमच्या मनामध्ये ठेवायचा आहे. ह्या सगळ्या बारीक-सारीक गोष्टींचा जर विचार केला, तर तुम्ही नक्कीच टीईटीचा पेपर यशस्वीरित्या सोडवाल. तर आपण आता सुरुवात करूया. आपण बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र हा पहिला विषय आपण निवडलेला आहे. तर ह्या पहिल्या विषयामध्ये या पहिल्या विषयाचा जो काही अभ्यासक्रम आहे त्याची थोडक्यामध्ये ओळख करून घेऊया आपण. त्यामध्ये पहिला घटक आहे मित्रांनो बालमानसशास्त्राचे स्वरूप व व्याप्ती. आपण लागलीच काही वेळाने आपण त्याच घटकाला सुरुवात करणार आहोत. तर बालमानसशास्त्राचं स्वरूप काय आहे आणि त्याची व्याप्ती किती आहे. त्यानंतर आहे दुसरा घटक बालकांचा विकास. हा घटक खूप महत्त्वाचा आहे मित्रांनो. म्हणजे एकूण मानसशास्त्रामध्ये जास्तीत जास्त प्रश्न या घटकावर असतात आणि या म्हणजे थोडक्यात मानसशास्त्राचा हा मुख्य विषय, मुख्य घटक म्हणायला काही हरकत नाही. त्यामुळे या विषयाचा तुम्हाला सविस्तर अभ्यास करावा लागणार आहे. तिसरा घटक आहे प्राथमिक स्तरावरील विद्यार्थ्यांच्या गरजा व समस्या. त्यानंतर चौथा घटक आहे मानसिक स्वास्थ्य. पाचवा घटक आहे अध्ययन प्रक्रिया. यावर पण बऱ्यापैकी प्रश्न जास्तीत जास्त विचारले जातात. त्याच्यानंतर 6वा घटक आहे अध्यापन प्रक्रिया. कारण का टीईटी म्हणजे आपण शिक्षक होण्यासाठी टीईटी परीक्षा देत आहोत आणि म्हणून अध्ययन अध्यापन प्रक्रिया शिक्षकाच्या दृष्टीने खूप महत्त्वाची असल्याने अध्ययन अध्यापन प्रक्रिया ह्या दोन्ही घटकावर जास्तीत जास्त प्रश्न विचारले जातात. त्याच्यानंतर आहे मूल्यमापन प्रक्रिया. हा पण घटक खूप महत्त्वाचा आहे. कारण का आपण अध्ययन अध्यापन प्रक्रियेमध्ये शेवटी मूल्यमापन करत असतो. त्यानंतर 8वा घटक आहे व्यक्तिभेद. म्हणजे एकूण अशा 8 घटकामध्ये मानसशास्त्राचा अभ्यासक्रम विभागलेला आहे. हा जो अभ्यासक्रम आहे, तो अभ्यासक्रम सतत तुमच्या डोळ्यासमोर असायला हवा. कारण का अभ्यासक्रम जर माहिती असेल, तर आपल्याला अभ्यास करायला सोपं जात असतं. म्हणून आता आपण पहिल्या घटकाची ओळख करून घेऊ आणि नंतर पहिल्या घटकामधील जे काही उपघटक आहेत आपले क्रमवार त्याची सुरुवात करूया. हे मुख्य घटक आपण पाहिले मागे. किती एकूण 8 मुख्य घटक मानसशास्त्राअंतर्गत. ह्या 8 घटका व्यतिरिक्त काही असे घटक आहेत, की त्यावर परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जाऊ शकतात किंवा विचारले जातात. म्हणून याची पण आपण थोडक्यात ओळख करून घेणार आहोत. विविध मानसशास्त्रज्ञ हा पण घटक तसा महत्त्वाचा आहे. परीक्षेमध्ये 2 ते 3 प्रश्न शास्त्रज्ञावर विचारले जातात. मग एक वेगवेगळ्या शास्त्रज्ञांच्या व्याख्या असतील, त्यांची पुस्तकं असतील किंवा त्यांनी ज्या काही महत्त्वाच्या संकल्पना मांडलेल्या आहेत त्या संदर्भाने असतील. म्हणून आपण सर्व विविध जे काही प्रमुख असे मानसशास्त्रज्ञ आहेत त्यांचाही अभ्यास आपण शेवटी करणार आहोत. दुसरा मुद्दा आहे शिक्षणात समाजाचा सहभाग कसा वाढवता येईल किंवा त्याचे फायदे काय आहेत या संदर्भाने चर्चा करणार आहोत आपण. समावेशक शिक्षण, राज्य व राष्ट्रीय स्तरावर कार्यरत शैक्षणिक संस्था, RTE 2009 चा कायदा, जीवन कौशल्यातून व्यक्तिमत्व विकास, शालेय अभ्यासक्रमातील महत्त्वाचे बदल, प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण आणि नवीन शैक्षणिक धोरण 2021 म्हणजे सध्या त्याची टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी होत आहे. हे मानसशास्त्राच्या अभ्यासाव्यतिरिक्त पण मानसशास्त्राशी संबंधित म्हणूया आपण किंवा टीईटीच्या अभ्यासक्रमाच्या संदर्भाने आहेत ते पण महत्त्वाचे विषय याचीही आपण चर्चा करणार आहोत. त्याच्यानंतर जो पहिला घटक आपण पाहिला, आता थोड्या वेळापूर्वी आपण एकूण 8 घटक पाहिले मानसशास्त्रामध्ये. त्या 8 घटकापैकी पहिला घटक जो आहे बालमानसशास्त्राचे स्वरूप व व्याप्ती, या घटकाची आपण प्रत्यक्ष आता सुरुवात करूया. आता मी या घटकाचेही काही उपघटक पाडलेले आहेत जेणेकरून आपल्याला अभ्यास करायला किंवा म्हणजे अभ्यासाच्या दृष्टीने सोपं जावं या दृष्टीने उपघटक पाडलेले आहेत. ह्या उपघटकाला अनुसरून जर आपण प्रत्येक उपघटक पूर्ण करत गेलो तर आपल्याला समजायला सोपं जाईल आणि आपला अभ्यासक्रम पण कव्हर होईल. आता या मध्ये पहिला उपघटक आहे मानसशास्त्र म्हणजे काय. आता बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र समजून घेण्यापूर्वी आपल्याला मानसशास्त्र समजून घ्यायला पाहिजे. कारण का मानसशास्त्र जर म्हणजे काय आहे हे जर समजलं नसेल तर आपल्याला पुढच्या अभ्यासाला थोडीशी अडचण येते. म्हणून मानसशास्त्र म्हणजे काय हे सुद्धा आपण समजून घेणं गरजेचं आहे. दुसरा उपघटक आहे मानसशास्त्र व शैक्षणिक मानसशास्त्र यांचा परस्पर संबंध. म्हणजे आपण जास्तीत जास्त भर शैक्षणिक मानसशास्त्रावर देणार आहोत. म्हणून मानसशास्त्र व शैक्षणिक मानसशास्त्र याचा काही संबंध आहे का, तर तो कसा आहे ते आपण त्या घटकामध्ये विश्लेषण करणार आहोत. तिसरा उपघटक आहे बालकांचे वर्तन. तसं पाहिलं तर मानसशास्त्र हे वर्तनाचाच अभ्यास करत असतं म्हणून बालकांचं वर्तन खूप महत्वाचं आहे. चौथा उपघटक आहे बालमानसशास्त्र. 5वा उपघटक आहे बालमानसशास्त्राचे महत्त्व.
त्यानंतर शिक्षकाला बालमानसशास्त्राच्या अध्ययनाची आवश्यकता आहे का, असेल तर ती कशी आहे, का आहे. आणि 7वा उपघटक आहे वर्तन अभ्यासाच्या विविध पद्धती. त्यामध्ये निरीक्षण पद्धत असेल, सर्वेक्षण पद्धत, प्रायोगिक पद्धत, जीवन वृत्तांत पद्धत, प्रक्षेपण, समाजनीती व अन्य पद्धती यांचा अभ्यास आपण यामध्ये करणार आहे. म्हणजे आता बालमानसशास्त्राचे स्वरूप, व्याप्ती या घटकामध्ये एकूण 7 उपघटकांचा समावेश आहे आणि या प्रत्येक उपघटकाचा आपण सविस्तर असा अभ्यास पुढील काळामध्ये करणार आहोत. त्यानंतर दुसरा घटक आहे बालकांचा विकास. आता थोडक्यामध्ये आपण ह्या बालकांच्या विकासाची उपघटक पाहून घेऊ आणि नंतर आपण पहिल्या उपघटकाला सुरुवात करूया. का तर हा बालकांचा विकास खूप महत्वाचा घटक आहे. जास्तीत जास्त प्रश्न ह्या 30 पैकी विचारले जाणारे ह्या घटकावर असतात, म्हणून हा पण घटक खूप महत्वाचा आहे. आणि या घटकामध्ये म्हणजे अनेक उपघटकांचा समावेश आहे. म्हणजे थोडक्यात आकारमान जे आहे या घटकाचं ते थोडंसं जास्त असल्यामुळं त्याची आपण थोडक्यात माहिती घेणार आहोत. बालविकास अर्थ व व्याख्या पाहणार आहोत आपण. वाढ व विकास अर्थ व्याख्या त्याच्यामध्ये फरक आहे. आपण जनरली पाहतो की वाढ आणि विकास आपण एकाच अर्थाने वापरत असतो, पण यामध्ये फरक आहे. तर तो काय फरक आहे तो सुद्धा आपण पुढे डिटेल पाहणार आहोत. बालविकासाचं स्वरूप आहे, नंतर बालविकासाची तत्वे आहेत, विकासात होणारे बदल, विकासाची कारणे, विकासाचे टप्पे हा पण खूप महत्वाचा घटक आहे. विकासाचे टप्पे म्हणजे बालकांचा विकास कसा कसा होत जातो यामध्ये सविस्तर असं विवेचन करणार आहोत आपण. 8वा घटक आहे सृजनशीलतेचा विकास. त्यानंतर बालकांचा सर्वांगीण विकास, बालविकासाचे शैक्षणिक महत्व, विकासावर परिणाम करणारे घटक, विकासाला पोषक उपक्रम, स्वची जाणीव आणि समायोजन. आणि 14वा उपघटक आहे सहज प्रवृत्ती व त्याचे उदात्तीकरण. अशा या 14 घटकामध्ये हा घटक विभागलेला आहे. आणि ह्या उपघटक निहाय जर आपण अभ्यास केला तर कशाही पद्धतीने जरी परीक्षेमध्ये प्रश्न विचारला तरी आपल्याला त्याचं उत्तर सहज देता येईल. या पद्धतीने आपण तयारी करून घेणार आहोत. त्यानंतर आपण आता प्रत्यक्ष आपण बालमानसशास्त्राच्या स्वरूप, व्याप्ती या मुख्य घटकातील पहिल्या उपघटकाची सुरुवात करणार आहोत. त्यामध्ये पहिला उपघटक आहे मानसशास्त्र म्हणजे काय. म्हणजे मानसशास्त्राचा अभ्यास करण्यापूर्वी आपल्याला मानसशास्त्र म्हणजे काय हे समजून घ्यावं लागणार आहे. म्हणून पहिल्या उपघटकाची आपण ओळख करून घेऊया. आता तुमच्या समोर एक इमेज आलेली आहे आणि तुम्ही पाहता ही कोणत्या तरी पुस्तकातून घेतलेली दिसते, बरोबर. तर ही 11वीच्या मानसशास्त्राच्या पुस्तकातील इमेज आहे. त्यामुळे तुम्ही 11वी आणि 12वीची जी काही मानसशास्त्राची पुस्तकं आहेत, मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की 11वी 12वीची मानसशास्त्राची पुस्तकं तुम्ही बालभारतीच्या वेबसाईटवर जाऊन मोफत डाउनलोड करून घेऊ शकता PDF स्वरूपामध्ये. आणि त्याचा जे काही त्यातील महत्वाचे मुद्दे आहेत किंवा महत्वाचे घटक आहेत त्याचा तुम्ही नोट्समध्ये पण समावेश करू शकता आणि त्या पद्धतीनं तुमचा अभ्यास पण होईल. तर यामध्ये काय दिसते, मानसशास्त्राचा इतिहास. मानसशास्त्र हे वर्तनाच्या विविध पैलूंचा अभ्यास करणारे शास्त्र आहे. त्यामुळे मानसशास्त्राची अचूक व मूर्त व्याख्या करणे कठीण आहे. तसं पूर्वी मानसशास्त्र ही तत्वज्ञानाची शाखा होती. म्हणजे मानसशास्त्र हा पूर्वी स्वतंत्र विषय नव्हता, तत्वज्ञानाअंतर्गत एक मानसशास्त्र एक शाखा होती. पण अलीकडच्या काळामध्ये जसं जसं मानसशास्त्रामध्ये अनेक शास्त्रज्ञांनी अभ्यास करायला सुरुवात केली, वेगवेगळ्या संकल्पना मांडल्या, तसं तसं मानसशास्त्र हा स्वतंत्र विषय म्हणून उदयास आला. आणि आता सध्याच्या घडीला मानसशास्त्र हे स्वतंत्र विषय आहे. त्याच्यामध्ये अनेक कोर्सेस उपलब्ध आहेत. तर मग 19व्या शतकात मानसशास्त्र शास्त्र म्हणून उदयास येण्यास सुरुवात झाली. म्हणजे हा पण प्रश्न महत्वाचा आहे, तुम्हाला सहज प्रश्न परीक्षेमध्ये पण येण्यासारखा आहे. मानसशास्त्र शास्त्र म्हणून उदयास कधी सुरुवात झाली, तर 19व्या शतकामध्ये. प्लेटोच्या मते ज्ञान हे अंतर्भूत असते, तर जॉन लॉकच्या मते प्रत्येक मूल हे कोरीपाटी घेऊन जन्माला येते आणि ज्ञान हे अध्ययन व अनुभवातून मिळवले जाते. म्हणजे ह्या शास्त्रज्ञांचा आपण स्वतंत्र पुढे नंतर एक अभ्यास करणार आहोत. कोणत्या शास्त्रज्ञांनी कोणत्या संकल्पना मांडल्या किंवा त्यांनी कोणत्या व्याख्या केल्या त्या संदर्भाने. पण थोडक्यामध्ये तुम्ही इथे लक्षात ठेवायला काही हरकत नाही की कोरीपाटी घेऊन जन्माला म्हणजे मूल कोरीपाटी घेऊन जन्माला येते असं कोणत्या शास्त्रज्ञांनी म्हटलं, तर त्याचं उत्तर आहे जॉन लॉक. हे तुम्हाला इथे लक्षात ठेवावं लागेल. त्यानंतर आत्म्याचे शास्त्रगत मुद्दा. पूर्वी संज्ञेच्या आधाराने मानसशास्त्राची व्याख्या बनवण्याचा प्रयत्न करण्यात आला. सायकॉलॉजी हा शब्द 2 ग्रीक शब्दापासून निर्माण झालेला आहे. सायके म्हणजे आत्मा आणि लॉगिस म्हणजे शास्त्र किंवा ज्ञानाची शाखा. त्यामुळे मानसशास्त्राचा अर्थ आत्म्याचा अभ्यास करणारे शास्त्र असा झाला. आता या ठिकाणी मानसशास्त्राचं चिन्ह दिसते तुम्हाला समोर, त्रिशूळासारखं हे चिन्ह आहे. हे चिन्ह कुठून घेतलं? मानसशास्त्राचे चिन्ह हे ग्रीक वर्णमालेतील आहे.
म्हणजे ग्रीक भाषेतील जी काही वर्णमाला आहे त्या वर्णमातील 23वे हे मुळाक्षर आहे आणि ते मुळाक्षर मानसशास्त्राचं चिन्ह म्हणून प्रचलित आहे व त्याचा अर्थ PSI चा अर्थ म्हणजे तर आत्मा किंवा मन असा आहे. त्यामुळे तुम्हाला एक थोडक्यामध्ये लक्षात ठेवायला काही नाही. कदाचित परीक्षेमध्ये चिन्ह पण देऊ शकतील. मानसशास्त्राचं चिन्ह कोणतं आहे खालीलपैकी किंवा ते चिन्ह कुठून घेतलेलं आहे, कोणत्या भाषेतील आहे वगैरे अशा पद्धतीने प्रश्न येऊ शकतो. म्हणून हा पण मुद्दा महत्वाचा आहे. पण या व्याख्येमुळे मानसशास्त्रज्ञ समाधानी नव्हते. कारण आत्मा पाहता येत नाही आणि ती मूर्त संकल्पना आहे. आत्मा व मन ह्या दोन्ही अमूर्त संकल्पना आहेत. तर्कशास्त्राची माहिती निरीक्षण आणि प्रयोगाच्या आधाराने सिद्ध होते आणि जर मानसशास्त्र हे शास्त्र असेल तर त्या माहितीला निरीक्षण आणि प्रयोगाचा आधार असला पाहिजे. अशा पद्धतीनं हे वेगवेगळे विचार प्रवाह समोर आले आणि मानसशास्त्राचा विकास होत गेला. त्यानंतरचा मुद्दा आपण पाहणार आहोत म्हणजे मानसशास्त्र म्हणजे काय याच मुद्द्याची आपण चर्चा करतोय हे लक्षात ठेवा. तर आता खाली मी 2 व्यक्तींचं वर्णन करणार आहे आणि त्या 2 व्यक्तींच्या वर्णनावरून आपल्याला मानसशास्त्र म्हणजे काय, मानसशास्त्र कशाचा अभ्यास करतं हे समजून घेणार आहोत आपण. पहिली व्यक्ती आहे सखाराम. त्या सखारामाचं वर्णन या ठिकाणी दिलेले पहा. आमच्या शेजारच्या सखाराम काकांचे बघा ना, रोज सकाळी उठतात, देवाची पूजा करतात, प्रार्थना म्हणतात, त्याशिवाय पाणीही घेत नाहीत. देवावर अपार श्रद्धा आहे त्यांची. म्हणतात, अरे सकाळी प्रार्थना केली की दिवस कसा आनंदात जातो. कधी रागावणं नाही, कुणाशी भांडण नाही, नेहमी कसे शांत. हे अशा पद्धतीनं सखारामाचं वर्णन आहे. त्यानंतर दुसरी व्यक्ती आहे तुकाराम. आता तुकारामाचं काय वर्णन आहे पहा. या उलट आमचे तुकाराम काका बघा ना, अगदी जमदग्नीचे अवतार, बोलणं नेहमी तारस्वरात. इतर सर्वजण जणू मूर्खच वाटतात त्यांना. मुलावर तर किती चिडतात. म्हणतात, अरे तुम्हाला अक्कल कधी येणार? खोटं कधीच सहन करणार नाहीत आणि कष्ट किती उपसावे त्यांनी. कुटुंब सुखी असावे, कुणाला काही कमी पडू नये म्हणून सतत काळजी घेतात. तर हे ह्या 2 व्यक्तींचं वर्णन आहे. म्हणजे अशा पद्धतीचं वर्णन आपण पण करतो कधी. त्या पद्धतीनं ह्या 2 व्यक्तीच्या वर्णनावरून आपण काही गोष्टी पुढे पाहणार आहोत. जेणेकरून आपल्याला मानसशास्त्र नेमका विषय कसा आहे आणि कशाचा अभ्यास करते याची कल्पना येईल. या 2 व्यक्तींचं वर्णन तुमच्या लक्षात आलं असेल. त्यानंतर आपण आता ह्या 2 व्यक्तींच्या वर्णनावरून काय-काय आपल्याला समजलंय किंवा समजतंय याची चर्चा करूया. त्यामध्ये पहिल्यांदा तुमच्या लक्षात आलं असेल, की त्या 2 व्यक्तींचं बोलणं कसं आहे, चालणं कसं आहे. त्यानंतर त्यांचा स्वभाव पण तुमच्या लक्षात आला असेल त्या वर्णनावरून. त्यांचे विचार, त्यांचे विचार कशा पद्धतीचे आहेत, त्यांच्या मनात कोणते विचार त्या वर्णनावरून लक्षात येतं. त्यांचं वर्तन कसं आहे. यासारख्या मुद्द्यांची आपल्याला कल्पना त्यांच्या त्या वर्णनावरून येते. पण मग हे म्हणजेच मानसशास्त्र का? एवढे मुद्दे झाले म्हणजे मानसशास्त्र होईल का? तर नाही. तर पण मानसशास्त्र म्हणजे त्यांचं खरं रूप स्वरूप जाणून घ्यायचं जर झालं आपल्याला तर शास्त्रीय पद्धतीनं पाहिलं पाहिजे त्या वर्णनाकडे किंवा त्या व्यक्तींकडे. तेव्हा आपल्याला मानसशास्त्रांची कल्पना येईल किंवा मानसशास्त्र हे करत असतं. तर त्यामध्ये काय आहे शास्त्रीय पद्धतीने? तर त्याच्या वागण्याचं निरीक्षण केलं गेलं पाहिजे. मनातील भावना तटस्थपणे जाणून घेतल्या पाहिजे. कोणाच्या त्या समोरच्या दोन्ही व्यक्तींच्या मनातील भावना तटस्थ म्हणजे कोणत्याही बाह्य घटकाचा परिणाम न होऊ देता ते जाणून घेतलं पाहिजे. नंतर मनातील विचार तटस्थपणे जाणून घेतले पाहिजे. त्यांच्या श्रद्धा काय आहेत, त्यांचे आदर्श काय आहेत, त्यांच्या मनोवृत्ती कशा आहेत, त्यांचे इतरांशी संबंध यांचा सुद्धा अभ्यास केला पाहिजे. ह्या सर्व मुद्द्यांचा जर अभ्यास केला तर आपल्याला मानसशास्त्राच्या दृष्टिकोनातून अभ्यास म्हणता येईल त्याच्यामध्ये. यावरून आपल्याला शेवटी असं सांगता येईल की माणसाच्या वागण्याचा, अनुभवांचा, भावविचारांचा असा शास्त्रीय दृष्टीने अभ्यास मानसशास्त्र करते. महत्वाचा मुद्दा आहे, लक्षात ठेवायचा आहे. वागण्याचा, अनुभवांचा, भावविचारांचा ह्या सर्व मुद्द्यांचा विचार कशा पद्धतीनं शास्त्रीय दृष्टीने मानसशास्त्र करत असते. त्यानंतर आहे मानसशास्त्र म्हणजे वर्तनाचं शास्त्र. आपण पाठीमागच्या वर्णनात पाहिलं की त्या सखाराम आणि तुकारामांच्या वर्तनाचं कशा पद्धतीनं आपण चर्चा केली किंवा अभ्यास केला जातो हे मानसशास्त्रामध्ये पाहिलं. तसं त्यावरून आपल्याला असं म्हणता येईल की मानसशास्त्र म्हणजे वर्तनाचं शास्त्र आहे. तर आता हे वर्तन म्हणजे कसं असतं? वर्तन म्हणजे काय? म्हणजे कशा पद्धतीचं? तर वर्तनाचे काही प्रकार आहेत पहा. वर्तन हे बाह्य वर्तन असू शकतं, दृश्य वर्तन असू शकतं, स्थूल वर्तन, तर कधी आंतरिक, अदृश्य, सूक्ष्म अशा प्रकारचं वर्तन असतं. तर आपण त्या 2 व्यक्तींची तुलना ह्या वर्तनाच्या स्वरूपामध्ये आपण करूया. सखाराम व तुकारामांचे वर्तन कसं होतं मागच्या वर्णनावरून? तर त्याचं बाह्य, दृश्य आणि स्थूल वर्तन कसं होतं किंवा कोणतं होतं पहा.
सकाळी लवकर उठणे, पूजा करणे, प्रार्थना म्हणणे हे सखारामचं. तर मोठ्या आवाजात बोलणे, चिडणे, कष्ट करणे हे तुकारामचं. हे कसलं वर्तन आहे? बाह्य वर्तन आहे, म्हणजे दिसणारं आहे, प्रत्यक्ष दिसणारं आहे, दृश्य वर्तन आहे आणि स्थूल वर्तन आहे. त्याच्यानंतर आंतरिक वर्तन म्हणजे काय किंवा कोणत्या प्रकारचं आहे? अदृश्य सूक्ष्म वर्तन. देवावरचं प्रेम, श्रद्धा, रागवणे नाही, भांडण नाही, नेहमी शांत असणे हे सखारामचं. तर तुकारामचं काय? खोटे सहन न करणे, काळजी वाटणे हे त्याचं आंतरिक वर्तन आहे. मग मानसशास्त्रामध्ये फक्त बाह्य वर्तनाचाच अभ्यास केला जातो किंवा आंतरिक वर्तनाचाच अभ्यास केला जातो का? तर नाही. त्यामध्ये बाह्य वर्तन, दृश्य वर्तन, स्थूल वर्तन, त्यानंतर आंतरिक, अदृश्य आणि सूक्ष्म अशा सर्व प्रकारच्या वर्तनाचा अभ्यास मानसशास्त्र करत असते. यावरून आपल्याला असं म्हणता येईल की मानसशास्त्रात वरील सर्व म्हणजे बाह्य, दृश्य, स्थूल वर्तन तसेच आंतरिक, अदृश्य, सूक्ष्म या सर्व वर्तनाचा विचार करावा लागतो. हा मुद्दा या ठिकाणी लक्षात ठेवा. नंतर आहे मानसशास्त्रात सर्व प्रकारचा विचार करताना म्हणजे आपण जे मागे त्या दोघांच्या व्यक्तींचं वर्णन केलं त्यामधले जे काही आपण आंतरिक वर्तन, बाह्य वर्तन पाहिलं, तर ह्या सर्व वर्तनाचा विचार करत असताना काही पथ्य पाळली पाहिजे, काही अटी आहेत थोडक्यात. तर हा विचार तटस्थपणे करायचा असतो, म्हणजे कोणत्याही बाह्य घटकाचा किंवा इतर घटकाचा त्यावर परिणाम होता कामा नये, तटस्थपणे त्याचा विचार केला गेला पाहिजे. त्यात पूर्वग्रहांना स्थान द्यायचे नसते, म्हणजे एखादी व्यक्ती तशी आहे किंवा त्या व्यक्तीवर आपला राग आहे म्हणून त्याचं वर्तन अशा अशा पद्धतीने करायला पाहिजे असं नसतं. तर त्यात पूर्वग्रहांना स्थान द्यायचं नसतं, तरच आपल्याला मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून त्या व्यक्तींचं वर्णन करता येईल. वैयक्तिक आवडी निवडीवर निष्कर्ष काढायचे नसतात. त्यानंतर आपल्या विचारांना किंवा आदर्शांना अनुसरून वर्तनाचे विश्लेषण करायचे नसते. तर शास्त्रीय पद्धतीने वस्तुनिष्ठ रीतीने हा विचार करावा लागतो, तरच त्याचा मानसशास्त्रीय दृष्टीने आपल्याला विचार करता येईल. तर ह्या सर्व आतापर्यंतच्या चर्चेवरून आपल्याला लक्षात येईल की थोडक्यात मानसशास्त्र म्हणजे काय. तर माणसाच्या अंतर्बाह्य वर्तनाचा, अनुभवाचा, स्वभावाचा, व्यक्तिमत्वाचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र होय. आता आपण हळूहळू मानसशास्त्राच्या व्याख्येकडे जातो आहोत. त्यानंतर आहे माणूस सारखा बदलत असतो, हे सर्वांना माहिती आहे. कधी विशिष्ट लोकांशी त्याला विशिष्ट पद्धतीने वागावं लागतं, कधी वस्तू अथवा घटना या संबंधी प्रतिक्रिया व्यक्त कराव्या लागतात. त्याच्या काही गरजा असतात, त्याला विविध प्रेरणा मिळतात, तो वाढत असतो, विकसित होत असतो, तो शिकत असतो. जेव्हा इंद्रियाचा वापर महत्वाचा ठरतो तेव्हा शारीरिक क्रिया घडतात. कधी त्या बौद्धिक असतात तर कधी मानसशास्त्र या साऱ्यांचा अभ्यास करत असतं. माणसाच्या आचरणाचाही आणि जाणीवाचाही कधी आचरणाचे मूळ नेणिवेत असते, म्हणून तर कधी जाणीवेबरोबर नेणिवेचाही अभ्यास मानसशास्त्रामध्ये करावा लागतो. लहान बालकाच्या वर्तनाचा जसा त्याला विचार करावा लागतो तसाच प्रौढांच्या वर्तनाचाही मानसशास्त्रामध्ये विचार केला जातो. म्हणजे थोडक्यात मानसशास्त्र वर्तनाचा अभ्यास करणार आहे. आपण पुढे काही 2-4 महत्वाच्या व्याख्या पाहणार आहोत, पण ह्या चर्चेवरून आपल्याला लक्षात येईल की मानसशास्त्रामध्ये वर्तनाचा अभ्यास केला जातो. तर मग ते वर्तन सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे असतं पहा. अंतर्बाह्य वर्तन, दृश्य वर्तन, आंतरिक वर्तन, बाह्य वर्तन, सूक्ष्म, स्थूल अशा पद्धती सर्व प्रकारच्या वर्तनाचा अभ्यास केला जातो. आणि मग तो अभ्यास कशा पद्धतीने केला जातो हे पण आपण पाहिलं. तटस्थपणे करायचा असतो, पूर्वग्रहांना स्थान द्यायचं नसतं, आवडीनिवडीवर निष्कर्ष काढायचे नसतात, विचारांना, आदर्शांना अनुसरून विश्लेषण करायचं नसतं, तर शास्त्रीय पद्धतीने वस्तुनिष्ठ रीतीने यामध्ये विचार करावा लागतो. त्यानंतर आता आपण मानसशास्त्राच्या काही व्याख्याकडे जाणार आहोत. ह्या व्याख्या तुमच्या म्हणजे अभ्यासाच्या दृष्टीने महत्वाच्या आहेत, कारण का परीक्षेमध्ये व्याख्यावर सुद्धा प्रश्न येऊ शकतात. अमुक अमुक व्याख्या कोणी मांडली किंवा ही व्याख्या कोणत्या शास्त्रज्ञाने मांडली, अशा पद्धतीचे प्रश्न येऊ शकतात. तर इसवी सन 1920च्या सुमारास कोणती व्याख्या प्रचलित होती पहा. मानवी वर्तनाचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र अशी व्याख्या केली गेली, म्हणजे 1920च्या दरम्यान. आणि मग ही व्याख्या आता लागू नाही का? तर नाही. तर याच्यामध्ये बदल होत गेला. अभ्यासांती अनेक शास्त्रज्ञांनी त्यामध्ये अभ्यास करून वेगवेगळ्या पुढील व्याख्या मांडलेल्या आहेत. पण परीक्षेमध्ये असं विचारलं जाऊ शकतं की 1920च्या दरम्यान मानसशास्त्राची कोणती व्याख्या प्रचलित होती? तर मानवी वर्तनाचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र, लक्षात ठेवायचं. नंतर लाहे या शास्त्रज्ञांच्या मते पहा,
सजीव प्राण्यांच्या वर्तनाचा बोधात्मक क्रिया प्रक्रियांचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र. त्याच्यामध्ये महत्वाचा मुद्दा काय आहे? बोधात्मक क्रिया प्रक्रियांचा. एवढं जरी तुम्ही लक्षात ठेवलं की परीक्षेमध्ये या दृष्टिकोनातून जर प्रश्न आला तर तुमच्या लक्षात येईल म्हणजे कोणत्या शास्त्रज्ञाने बोधात्मक क्रिया प्रक्रियांचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र होय अशी व्याख्या केली. तर लाहे या शास्त्रज्ञाने लक्षात ठेवायचं. त्यानंतर आहे सिसरेली आणि ग्लीन मेयर या शास्त्रज्ञांच्या मते मानसशास्त्र हे मानव आणि मानवेतर प्राण्याच्या वर्तनाचा मानसिक क्रिया प्रक्रियांचा अभ्यास करणारे शास्त्र आहे आणि ते केवळ शास्त्र नसून ती एक कला आहे. महत्वाचा मुद्दा आहे पहा. मानसशास्त्र हे केवळ शास्त्र नसून ती एक कला आहे असं कोणत्या शास्त्रज्ञाने म्हटलं? तर सिसरेली आणि ग्लीन मेयर. हे तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. किंवा मग मानसशास्त्र हे मानव आणि मानवेतर प्राण्यांच्या वर्तनाचा मानसिक क्रिया प्रक्रियांचा अभ्यास करणारे शास्त्र आहे. म्हणजे इथं लक्षात ठेवायचे मानव मानवेतर प्राण्यांच्या वर्तनाचा आणि केवळ शास्त्र नसून ती एक कला आहे अशा पद्धतीने. नंतर तिसरे व्याख्या म्हणता येईल, पुढची व्याख्या म्हणता येईल आपण विल्यम वुंट. व्यक्तीच्या जाणीवेचा अथवा चेतन अथवा बोधात्मक अनुभवाचा अभ्यास करणारे विज्ञान म्हणजे मानसशास्त्र होय. तर इथं काय जाणीव आहे, चेतन आहे आणि बोधात्मक आहे. हे तीन मुद्दे महत्वाचे आहेत. बोधात्मक अनुभवाचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र होय असं विल्यम वुंट यांनी म्हटलं. तर सिग्मंड फ्राइडने त्यांच्या उलट मत मांडलेले बा. व्यक्तीच्या अबोधात्मक अनुभवाचा अभ्यास करणारे विज्ञान म्हणजे मानसशास्त्र होय. म्हणजे तुम्हाला विल्यम वुंट आणि सिग्मंड फ्राइड या दोन्ही शास्त्रज्ञांच्या व्याख्या लक्षात ठेवायला अगदी सोपं आहे. एकमेकांच्या विरुद्ध आहेत ते. विल्यम वुंटनं बोधात्मक अनुभवाचा विचार केलाय तर सिग्मंड फ्राइडनं अबोधात्मक अनुभवाचा विचार केलेला आहे. नंतर एडवर्ड बी टिश्नेर या शास्त्रज्ञांची व्याख्या पहा. मानसशास्त्र हे प्रौढ सुसंस्कृत आणि निरामय व्यक्तीच्या चेतन अनुभवाचे विज्ञान आहे. चेतन अनुभवाचे. तर कोणत्या व्यक्तीच्या? प्रौढ आणि सुसंस्कृत आणि निरामय व्यक्तीच्या चेतन अनुभवाचे विज्ञान होय असं एडवर्ड बी टिश्नेर यांनी म्हटलेलं आहे. नंतर जे बी वॉटसन काय म्हणतात? मानसशास्त्र हे व्यक्तीच्या वर्तनाचे विज्ञान होय. आपण पाठीमागे पण पाहिले की मानसशास्त्रामध्ये व्यक्तीच्या वर्तनाचा अभ्यास केला जातो म्हणून वर्तनाचे विज्ञान होय असं कोणी म्हटलेले? जे बी वॉटसननं म्हटलेले आहे. त्यानंतर मानसशास्त्राची आधुनिक व्याख्या पहा. म्हणजे अलीकडील काळामध्ये आणि सध्या प्रचलित असलेली म्हणूया आपण. मानसशास्त्र म्हणजे मानवी वर्तनाचा व मानसिक प्रक्रियांचा शास्त्र शुद्ध अभ्यास होय. आता मानसशास्त्र म्हटलं की त्याच्यामध्ये शास्त्र शुद्ध अभ्यास आलाच. पण मग तो कशाचा अभ्यास? मानवी वर्तनाचा आणि मानसिक प्रक्रियांचा अभ्यास होय. म्हणजे हा पण प्रश्न परीक्षेमध्ये येऊ शकतो. मानसशास्त्राची आधुनिक काळातील व्याख्या कोणती? तर मानसशास्त्र म्हणजे मानवी वर्तनाचा व मानसिक प्रक्रियांचा शास्त्र शुद्ध अभ्यास होय. ह्या काही व्याख्या म्हणजे ह्या व्याख्येतील तुम्ही आता नोट्स काढत जर असाल तर व्याख्येतील महत्वाचे मुद्दे तुम्हाला नोंदवता येतील आणि शास्त्रज्ञ लक्षात ठेवायचे. विल्यम वुंट आणि सिग्मंड फ्राइड यांचं आपण पाहिलं एकमेकांच्या विरुद्ध आहे म्हणजे ते लक्षात ठेवायला सोपं जाणार आहे. नंतर लाहे काय म्हणतायत? बोधात्मक क्रिया प्रक्रियांचं म्हटलेलं आहे. सिसेरिली आणि ग्लीन मेयरनी काय म्हटलेले? मानव आणि मानवेतर प्राण्यांचं वर्तन म्हटलेले आहे आणि केवळ शास्त्र नसून ती एक कला आहे असं पण त्यांनी म्हटलेलं आहे. नंतर एडवर्ड बी टिश्नेर काय म्हणतात? प्रौढ सुसंस्कृत आणि निरामय व्यक्तीच्या चेतन अनुभवाचा अभ्यास म्हटलेले आहे. आणि जे बी वॉटसनने मानसशास्त्र हे व्यक्तीच्या वर्तनाचे विज्ञान आहे अशा पद्धतीने म्हटलेले आहे. म्हणून या व्याख्येवर कदाचित एखादा प्रश्न परीक्षेमध्ये येऊ शकतो. म्हणून ह्या व्याख्या ज्या आहेत त्या मानसशास्त्राच्या व्याख्या आहेत. बाल मानसशास्त्राच्या किंवा शैक्षणिक मानसशास्त्राच्या नाही. त्यांच्या व्याख्या पुढे आपण पाहणारच आहोत. म्हणून मानसशास्त्राच्या व्याख्या जर त्या दृष्टीने विचार केला तर एवढ्या माझ्या मते पुरेशा झाल्या. म्हणजे तशा व्याख्या खूप आहेत पण प्रत्येक व्याख्यांचा विचार या ठिकाणी करायचा नाही. आपण त्यापैकी महत्वाच्या काही व्याख्या या ठिकाणी घेतलेल्या आहेत. आता थोडक्यात मानसशास्त्र म्हणजे काय हे तुमच्या लक्षात आलं असेल की किंवा मानसशास्त्रामध्ये कशाचा अभ्यास केला जातो हे पण तुमच्या लक्षात आलं असेल. आता आपण मानसशास्त्राच्या ज्या काही सैद्धांतिक शाखा आहेत ह्या शाखा थोडक्यात पाहणार आहोत. कदाचित एखादा प्रश्न यावर येऊ शकेल. वैयक्तिक वैकासिक मानसशास्त्र आहे. बाल मानसशास्त्र म्हणजे बाल मानसशास्त्राचा आपण पुढे सविस्तर अभ्यास करणार आहोत. सामाजिक मानसशास्त्र, बोधनात्मक मानसशास्त्र, प्रायोगिक मानसशास्त्र आणि अपसामान्य मानसशास्त्र. तर या ठिकाणी खाली काही प्रश्न विचारलेले आहेत म्हणजे त्या प्रश्नांच्या अनुषंगाने अभ्यास त्या शाखेमध्ये केला जातो.
म्हणजे वैकाशिक मानसशास्त्रामध्ये कशाचा अभ्यास केला जातो, तर बाल्यावस्थेत असताना व्यक्तीमध्ये कोणकोणते बदल होतात, पौगंड अवस्थेत असताना व्यक्तीमध्ये कोणकोणते बदल होतात, वृद्धकाळात व्यक्तींच्या कधी कधी विक्षिप्त वागण्याची काय कारणे असू शकतील, म्हणजे या संदर्भाने अभ्यास जर असेल तर तो वैकाशिक मानसशास्त्रामध्ये जाईल. बालमानसशास्त्र म्हणजे काय, बालकांच्या संदर्भाने असेल, काही मुले अंगठा का चुकतात, पालकांपासून दुराव्यांचा मुलावर काय परिणाम होतो, लहान मुलांच्या चुकीच्या वागण्याची काय कारणे असू शकतात, म्हणजे बालकांच्या संदर्भाने असेल तर ते बालमानसशास्त्रामध्ये जाईल. नंतर सामाजिक मानसशास्त्र, जमावाला हिंसक होण्यासाठी कोणत्या गोष्टी कारणीभूत ठरतात, म्हणजे आता हे यावर प्रश्न कसे येऊ शकतील पहा. म्हणजे ही जी उदाहरणं आहेत ही उदाहरणं त्या प्रश्नामध्ये दिली जातील. म्हणजे जमावाला हिंसक होण्यासाठी कोणत्या गोष्टी कारणीभूत ठरतात याचा अभ्यास खालीलपैकी मानसशास्त्राच्या कोणत्या शाखेमध्ये केला जातो, अशा पद्धतीने प्रश्न विचारू शकतात. मग ते सामाजिक मानसशास्त्र आहे. म्हणजे जमावाचा हिंसक म्हणजे हे समाजाच्या दृष्टीने आहे, समाजच हिंसक होत असतो किंवा वेगवेगळे आंदोलनादरम्यान ह्या घटना घडत असतात. व्यक्ती केव्हा नियमांचे पालन करतात व केव्हा नियम मोडतात, हे सुद्धा सामाजिक दृष्टीनेच विचार आहे. काही गुण काही समाजात जास्त तर काही समाजात कमी महत्वाचे असतात, असे का, तर या संदर्भाने अभ्यास हा सामाजिक मानसशास्त्रामध्ये केला जातो. नंतर बोधनात्मक मानसशास्त्र काय म्हणते पहा, व्यक्तींच्या अवधान कक्षेवरती कोणकोणत्या घटकांचा परिणाम होतो, म्हणजे अवधान म्हणजे बोधनात्मक, लक्षात ठेवायचे, अवधान बोधनात्मक. व्यक्ती का व कधी विसरतात, भाषेच्या वापराचा संकल्पना निर्मितीवर कसा परिणाम होतो, या संदर्भाने हे सगळे बोधनात्मक मानसशास्त्रामध्ये जातील. त्यानंतर प्रायोगिक मानसशास्त्र आहे पहा, मानवी वर्तनावर प्रयोग करणे आवश्यक आहे का, प्रयोगाच्या माध्यमातून मानवी वर्तनामागील कारणे समजतील का, प्रयोगाच्या माध्यमातून मिळणाऱ्या माहितीतून वर्तनातील सामान्य तत्वे समजतील का, म्हणजे या पद्धतीचा जर अभ्यास असेल तर तो प्रायोगिक मानसशास्त्रामध्ये जाईल. नंतरचा आहे अपसामान्य मानसशास्त्र, काही व्यक्ती अपसामान्य का वागतात, नैराश्याची किंवा अवसादाची कारणे काय आहेत, काही व्यक्ती दुसऱ्यांविषयी अतिसंशयी का असतात, काही व्यक्ती अतिशय लहरी का असतात, या संदर्भाने जर अभ्यास असेल तर तो अपसामान्य मानसशास्त्राच्या संदर्भाने. म्हणून हे नमुना दाखल प्रश्न आहेत, तर या उदाहरणावरून तुम्हाला त्या मानसशास्त्राची शाखा सांगता आली पाहिजे, या दृष्टीनं हे लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर आपण मानसशास्त्राची मुख्य ध्येय कोणती आहेत, म्हणजे परीक्षेमध्ये प्रश्न साधा सरळ येऊ शकतो, मानसशास्त्राची मुख्य ध्येय किती आहे, तर त्याचं उत्तर आहे 4. त्यामध्ये पहिलं ध्येय आहे वर्णन करणे, नंतर आहे स्पष्टीकरण, नंतर नियंत्रण आणि नंतर पूर्वकथन. तर हे वर्णन, स्पष्टीकरण, नियंत्रण, पूर्वकथन हे कशा संदर्भाने आहे, तर वर्तना संदर्भाने आहे. आपण मागे पाहिलेले की मानसशास्त्र हे वर्तनाचा अभ्यास करत असतं, म्हणून वर्तनाच्या संदर्भाने म्हणजे वर्तनाचे वर्णन करणे, वर्तनाची कारणे किंवा वर्तनाचं जे काही स्पष्टीकरण असेल ते करणे, वर्तनावर नियंत्रण कशा पद्धतीने आपण मिळवू शकतो, त्याच्यानंतर पूर्वकथन, ही 4 उद्दिष्टे मानसशास्त्राची आहेत, लक्षात ठेवायचंय. वर्णन, स्पष्टीकरण, नियंत्रण आणि पूर्वकथन. म्हणजे साधा सरळ फॅक्च्युअल सुद्धा प्रश्न येऊ शकतो की मानसशास्त्राची मुख्य ध्येय किती आहेत, तर ती 4 आहेत. त्यानंतर आहे, आता हे तसं पाहिलं तर हे काही तुमच्या फार असं पाठ वगैरे नाही करायचं हे, कारण का हे संदर्भासाठी मी दिलेले आहे फक्त. भारतीय संदर्भाने या घटना आहेत, मानसशास्त्राच्या संदर्भाने भारतातील घटना आहेत, म्हणून मी तुम्हाला हे एक माहिती असावं या संदर्भाने मी घेतलेलं आहे. भारतीय मानसशास्त्राची व्यावसायिक प्रगती 1916 मध्ये पहा, प्राध्यापक नरेंद्रनाथ सेन गुप्ता यांनी कलकत्ता विद्यापीठात पहिला मानसशास्त्र विभाग सुरू केला. म्हणजे भारतामध्ये मानसशास्त्राचा विभाग पहिला कुठे सुरू झाला, तर कलकत्ता विद्यापीठामध्ये. कोणी सुरू केला, प्राध्यापक नरेंद्रनाथ सेन गुप्ता यांनी. कधी, 1916. त्यानंतर आहे 1925 इंडियन सायकोलॉजिकल असोसिएशनची स्थापना व इंडियन सायकोलॉजिकल जर्नलची सुरुवात. 1940 कलकत्तामध्ये लुंबिनी पार्क मनोरुग्णालयाची स्थापना. 1945 ते 1949 दरम्यान पहा, संरक्षण संशोधन खात्याची मानसशास्त्र शाखा स्थापन करण्यात आली, जी भारताच्या संरक्षण विज्ञान आस्थापनाचा भाग आहे. 1955 बंगलोरमध्ये राष्ट्रीय मनोआरोग्य व मेंदू विज्ञान संस्था सुरू झाली. 1962 भारतीय उपयोजित मानसशास्त्र अकादमीची स्थापना करण्यात आली. 1962 मधली दुसरी घटना आहे, रांचीमध्ये मानसिक विकृतीसाठी रुग्णालय स्थापन करण्यात आले. म्हणजे पहिलं मानसिक विकृतीसाठी रुग्णालय म्हटलं तरी
रांचीमध्येच असणार आहे. 1968 मध्ये भारतीय चिकित्सालयीन मानसशास्त्रज्ञांची संघटना सुरू करण्यात आली आणि 1989 आहे राष्ट्रीय मानसशास्त्र अकादमीची स्थापना करण्यात आली. म्हणजे हे तुम्ही लक्षात ठेवायला हरकत नाही. 1989 मध्ये राष्ट्रीय मानसशास्त्र अकादमीची स्थापना. अशा पद्धतीनं हे म्हणजे सहज एक तुमच्या संदर्भासाठी म्हणून तुम्हाला मी हे सांगितलेलं आहे. याच्यातले काही मुद्दे जे महत्त्वाचे वाटतात तुम्ही ते लक्षात ठेवू शकता. अशा पद्धतीने मित्रांनो आपण बाल मानसशास्त्र व अध्यापन शास्त्र त्यामधील पहिला घटक बाल मानसशास्त्राचे स्वरूप व व्याप्ती, त्याचा पहिला उपघटक म्हणजे मानसशास्त्र म्हणजे काय त्याची चर्चा केली. आणि ह्या चर्चेवरून एक सर्वसामान्यपणे मानसशास्त्र म्हणजे काय हे तुमच्या लक्षात आलं असेल. मानसशास्त्र हे वर्तनाचा अभ्यास करत असतं. मग ते वर्तन कोणतं? आंतरिक वर्तन, बाह्य वर्तन, सूक्ष्म वर्तन, स्थूल वर्तन आणि ह्या वर्तनाचा अभ्यास म्हणजे ह्या प्रकारच्या वर्तनाचा अभ्यास मानसशास्त्रामध्ये केला जातो. त्याच्यानंतर आपण असे मानसशास्त्राच्या वेगवेगळ्या शास्त्रज्ञांनी केलेल्या व्याख्या पाहिल्या. त्याचं सुद्धा तुम्ही बारकाईनं वाचन करायचं आहे. आणि ह्या पहिल्या घटकातील जो दुसरा उपघटक आहे मानसशास्त्र व शैक्षणिक मानसशास्त्र यांचा परस्पर संबंध, याची चर्चा आपण पुढील व्हिडिओमध्ये किंवा पुढील तासिकेमध्ये करणार आहोत. त्याच्यानंतर जी काही पुढच्या सूचना आहेत मी तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये नक्कीच सांगेल. त्या दृष्टीने सर्वांनी DDC लर्निंग चॅनल सबस्क्राईब करावं आणि सर्वांनी आपल्या पद्धतीने जी काही या संदर्भाची संदर्भ पुस्तकं आहेत त्यांच्या माध्यमातून अभ्यास करावं असं मी सर्वांना आवाहन करेल. या ठिकाणी आपण थांबूया. या पुढील पुढची तिसरी तासिका लवकरच 1-2 दिवसामध्ये तुम्हाला मिळेल. धन्यवाद.